नमस्कार. या विशेष टॉक टाइम मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आहे 26 नोव्हेंबर. आजच्याच दिवशी 6 वर्षांपूर्वी मुंबईवर एक भयानक अतिरेकी हल्ला झाला होता. या अतिरेकी हल्ल्याच्या आठवणींबद्दल आज आपण बोलणार नाही आहोत, तर या हल्ल्यानंतर आपण काय शिकलो आहोत याबद्दल आपण बोलणार आहोत. याच हल्ल्यामध्ये अतिरेक्यांशी 2 हात करणारे डॅशिंग पोलीस ऑफिसर विश्वास नांगरे पाटील यांच्यासोबत तुमचं स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये. तुम्ही सुद्धा त्यांना प्रश्न विचारू शकतात. आमचा नंबर लिहून घ्या, 022-668-99263 हा आमचा नंबर आहे. तुम्ही फोन करा आणि सरळ त्यांना प्रश्न विचारा, त्यांचे अनुभव विचारा पुढच्या 1 तासामध्ये. पहिला प्रश्न अर्थातच त्या घटनेपासूनचा. आज 26/11ला 6 वर्ष पूर्ण होत आहेत. आजही तुमच्या त्या आठवणी ताज्या आहेत मनात? निश्चित ही घटना अत्यंत म्हणजे कधीही न विसरणारी आहे. सर्वात प्रथम माझे सगळे पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी ज्यांनी या हल्ल्यामध्ये स्वतःचं सुप्रीम सॅक्रिफाईस दिलं, ते सगळे शहीद पोलीस अधिकारी यांना मी मानवंदना देतो, माझी श्रद्धांजली व्यक्त करतो. ही घटना न भूतो न भविष्यती अशा पद्धतीची होती, पण ज्या धैर्यानं, ज्या शौर्यानं, ज्या गनिमी काव्यानं मुंबई पोलिसांनी या हल्ल्याला तोंड दिलं, ते सुद्धा खूप काही शिकवून गेलेलं आहे आपल्याला. त्यावेळेला लाठीनिशी असणारे ओंबाळे साहेब असोत किंवा साध्या रायफलीनिशी 303ची असेल, SLRची रायफल असेल किंवा पिस्टलानिशी मुकाबला करणारे अधिकारी असोत, प्रत्येकाने ज्या ज्या ठिकाणी जे जे कर्तव्य करायला पाहिजे होतं ते अत्यंत निर्धारानं आपल्या प्राणाची पर्वा न करता पार पाडलेलं होतं. त्या सगळ्यांची आज आठवण येते. तुम्ही आता सांगत असताना असं वाटतंय की अगदी काल ही घटना घडली असेल. अगदी अंगावर आत्ता सुद्धा काटा उभा राहतो, शहारा उभा राहतो. पण तरी पण पुन्हा एकदा मी तुम्हाला हे विचारेन की ज्यावेळेस तुम्हाला पहिल्यांदा कळलं की अशा प्रकारचा हल्ला झालाय, त्यावेळेला तुम्ही नेमके कुठे होतात आणि तिथे कसे पोहोचलात आणि तिथे गेल्यावर तुम्ही काय पाहिलं? पुढचे आपण प्रश्न घेऊयातच, पण सुरुवातीला फक्त एकदा ही घटना विचारतो. 9:45 म्हणजे 9:38 ताजमध्ये अतिरेकी घुसलेले होते. 9:45 मला आमचे ॲडिशनल CP व्यंकटेशम साहेबांचा फोन आला की लिओपोल्डच्या जवळ फायरिंग सुरू आहे. त्यानंतर इमिडिएटली मी ज्यावेळेला मेट्रो, म्हणजे मी युनिफॉर्ममध्येच होतो, पत्नीसोबत जेवण करत होतो, लगेच मी घरी होतो. मी इन्स्पेक्टरच्या क्वार्टर्समध्ये त्यावेळेला राहत होतो, कारण मुंबईमध्ये नवीन आलेलो होतो, पुण्याहून बदली झालेली होती. आणि जेवण, माझा नाईट राऊंड होता, नाईट राऊंड 12 वाजता सुरू होतो. मी युनिफॉर्मवरच तयार होतो, कारण ASL संपून, कारण प्राईम मिनिस्टर 28 नोव्हेंबरला येणार होते, त्याची ASL संपून नुकताच पोहोचलेलो होतो. ट्रायडनमध्ये ASL होती, ती 9:15ला संपली. 9:45 जेवताना फोन आल्यानंतर इमिडिएटली मी रश झालो. माझा बॉडीगार्ड अमित खेतले, ज्याला 3 गोळ्या 3 वाजताच्या फायरिंगमध्ये लागला, त्याला पिस्टल लोड करायला सांगितली. माझ्याकडे ग्लॉक पिस्टल होती, मी 2 मॅगझिन्स असणारी ही चांगली वेपन आहे. आणि मेट्रो पास होताना त्यावेळेचे DGP AN रॉय साहेबांचा फोन आला, गफूर साहेबांचा फोन आला. इमिडिएटली फोनवर फोन धडकत होते की ताजमध्ये ग्रेनेड ब्लास्ट आणि AK-47च्या फेरींचे आवाज येत आहेत. त्यावेळेला मला खात्री पडली की हे काय किरकोळ प्रकरण नाही, हा अतिरेकी हल्ला आहे. त्यानंतर तुमचे मीडियाचे फोन सुरू झाले, म्हणून मी फोन फेकून दिला. तेव्हाच लक्षात आलं की हा अतिरेकी हल्ला 100%, कारण या बाबतीत 1.5 महिन्यापूर्वी आम्हाला इंटेलिजन्सकडनं अशी माहिती आलेली होती की LET हा ताज आणि इतर 6 प्लेसेसवर हल्ला करू शकते अशा पद्धतीची. आणि 29 सप्टेंबरला 1.5 महिना अगोदर त्या हॉटेलचा कोपरा 9 तास मी तपासलेलं होतं. मला त्या पूर्ण हॉटेलची टोपोग्राफी खडानखडा माहित होती. त्यामुळे मला लोक म्हणतात की तू आतमध्ये एक पिस्टल घेऊन बुलेट प्रूफ जॅकेट नसताना आत्महत्या करायला गेलास की काय. तशी परिस्थिती नव्हती. त्या पूर्ण परिस्थितीची, पूर्ण टोपोग्राफीची पूर्ण माहिती असल्यामुळं आणि छत्रपती शिवरायांनी दिलेला गनिमी कावा आपल्या सगळ्यांच्या रक्तामध्ये असल्यामुळं तिथं धाडसताना शिरताना पूर्ण परिस्थितीची जाणीव होती. आणि अतिशय शांतपणे, इंटेलिजंटली ताजमधल्या सिक्वेन्स आपण पाहिल्या तर आम्ही त्या अतिरेक्यांशी मुकाबला दिलेला आहे. त्यामुळे मेट्रो पास होताना हा फोन आल्यावर आम्ही लिओपोल्डच्या ऐवजी ताजला गेलो. ताजचा सिक्युरिटी चीफ सुनील कुडियादे आमची वाटच पाहत होता. त्याला घेऊन आम्ही आत घुसलो, पण मुख्य दरवाजानं नाही, फायर एक्झिटनं. दुसऱ्या मजल्यावर क्रिस्टल हॉलच्या बाहेर त्यांच्याबरोबर आमची धुमश्चक्री झाली. 10:03 एक्झॅक्टली 3 राऊंड आम्ही त्यांच्यावर फायर करू शकलो, अगदी 15 मीटरच्या अंतरावरनं रॉयल स्टेअर केसवरती. ते काउंटर फायरिंग होतं, ते खूप महत्वाचं होतं, कारण त्यांना पहिला झटका
म्हणजे पहिल्या 20 मिनिटांमध्ये त्यांनी साधारण 21 माणसं मारलेली होती दुर्दैवानं. पण विरोध नव्हता झाला तो. येस, पण 10 वाजून 3 मिनिटांनी म्हणजे 9 वाजून 40 मिनिटाच्या एंट्री नंतर 10 वाजून 3 मिनिटांनी त्यांच्यावर काउंटर अटॅक होणं त्यांना रिट्रीट करायला भाग पाडलं. कारण त्याच्यानंतर आमच्यावर ताजच्या भिंती आहेत त्या 6-6 फूट रुंदीच्या प्रचंड मोठ्या भिंती आहेत. जुनं बांधकाम. त्यामुळे आमच्यावर काउंटर अटॅक ज्यावेळेला त्यांनी केला AK-47च्या फैरीनी, त्यावेळेला त्या भिंतीने आम्हाला वाचवलं. काही सेकंदाच्या दब्यानंतर आम्ही पुन्हा पाहिलं तर ते गायब झालेले होते. त्यावेळेला पोझिशन 6व्या मजल्यावरती आम्ही जाण्याचा निर्णय घेतला, कारण 6व्या मजल्यावरून चांगल्या पद्धतीने डॉमिनेट करू शकतो. 6व्या मजल्यावर गेलो, पूर्ण मजला चेक केला. अगदी करमबीर कांग साहेबांच्या त्या जनरल मॅनेजर, त्यांची फॅमिली, सबीना सायकल, सगळे दरवाजे नॉक केले. पण गोंधळाची परिस्थिती होती की पोलीस आहेत का टेररिस्ट आहेत, बरोबर. अशी मग 6वा, 5वा, 4था, 3रा चेक करत आलो. दुसरा आणि पहिला ऑलरेडी चेक केलेला होता. 1 तास म्हणजे 10 वाजून 5 मिनिटापर्यंत एकही राऊंड फायर झालेला नाही ताजमध्ये. कारण यानंतर त्यांनी सेफर सिच्युएशन पाहण्याचा त्यांनी प्रयत्न केला असावा. आणि आम्ही ज्यावेळेला पळून गेले काय म्हणून मी गेटवरती गेलो तर 2 ग्रेनेड ब्लास्ट मग त्या रॉयल स्टेअरकेसच्या खालच्या लिफ्टच्या एरियामध्ये झाले. त्यावेळेला मी 2 माझ्याबरोबर राहुल शिंदे आणि समाधान मोरे, मला त्यांची आठवण येते प्रकर्षानं. राहुल शहीद झाला 3 वाजताच्या हल्ल्यामध्ये. समाधान मोरेलाही स्प्लिंटर्सनं सिरियस जखमा झाल्या. ही 2 मुलं SLR रायफल घेऊन, म्हणजे ही SRPF मधले जवान मिसुडीनं फुटलेले, ते त्यावेळेला आमच्यावर आले. परत आम्ही लिफ्ट पकडून वर गेला. म्हणजे वेडात मराठे वीर दौडले साध, तशा पद्धतीनं परत लिफ्ट पकडून आम्ही नॉर्थ विंग चेक करायला गेलो. नॉर्थ विंग चेक करून खाली आलो. त्यावेळेला राजवर्धन माझे बॅचमेट ॲडिशनल CP आहेत आणि नगराळे साहेब खाली भेटले. नगराळे साहेबांनी गेट मॅन करण्याची त्यांना म्हटलं कंट्रोल रूमला कळवा. आणि परत मी आणि राजवर्धन, आमच्याबरोबर 2 पोलीस अधिकारी, 4 कॉन्स्टेबल CCTV कंट्रोल रूममध्ये जाण्याचा निर्णय घेतला. CCTV कंट्रोल रूम मधनं त्यांच्या 6व्या मजल्यावरच्या मुव्हमेंट, कारण 5 लोकांना त्यांनी होस्टेज बनवलेलं होतं, त्यांच्या मुव्हमेंट आम्हाला टिपता आल्या. आणि ज्या ज्या वेळेला ते होस्टेजना खाली घेऊन यायचे त्यावेळेला आम्ही त्यांच्यावर गोळीबार करायचो. त्यामुळे त्यांना त्यांची आमची पोझिशन कळत नव्हती. आणि माझ्या वरिष्ठांनी त्यावेळेला गफूर साहेबांनी, मारिया साहेबांनी आम्हाला सूचना दिल्या की त्यांना तिथंच पिन डाऊन करून ठेवा, कारण मार्कोस किंवा नेव्हल कमांडोज हे ऑन वे होते. बरोबर. त्यामुळे ही धुमश्चक्री जवळजवळ 2:45 पर्यंत झाली. 2:45ला मात्र त्यांनी लोकेट केला. आमच्या मजल्यावर प्रचंड ग्रेनेड ब्लास्ट केले. पूर्ण मजला लाकडी काम, कोरीव काम असल्यामुळे पेटला. आगीचे ज्वाळा आणि धूर रूममध्ये यायला लागले आणि आम्ही बाहेर जाण्याचा निर्णय घेतला, कारण जळून मारण्यापेक्षा युद्ध करून मारायचं. बाहेर निर्णय घेतल्यावर 4थ्या मजल्यावरनं त्यांनी आमच्यावर दबा धरलेला होता. प्रचंड फायरिंग केलं, ज्यात आमची टीम तुटली, कारण अंधार प्रचंड होता. फक्त गोळ्यांचे आवाज आणि लाईट्स दिसत होत्या. आम्ही फायरिंग केलं, काउंटर फायरिंग, पण ते अपुरं पडलं. अमितला 3 गोळ्या लागल्या. राहुलला त्याच्याच पोटातनं चाटून गेलेली गोळी तिथंच लागली, तो तिथं शहीद झाला. मी आणि राजवर्धन बॉलरूम पर्यंत पोहोचू शकलो. PI ढोले, PSI काकडे हे परत CCTV रूम मध्ये गेले आणि पाठीमागच्या दरवाजाने ते खाली आहे. आम्हाला नंतर फायर ब्रिगेडनं रेस्क्यू करून खाली आणलं. परत आम्ही मग नेव्हल कमांडोज पोहोचलेले होते. पुढची धुमश्चक्री करत राहिलो. खरोखरीच युद्धच होतं हे. पण त्यांची युद्धाची तयारी होती, आपली तेवढी सज्जता होती का, या सगळ्या प्रश्नांकडे आपण येणार आहोत. पण आता खूप फोन यायला लागलेत, आपण लोकांच्या प्रश्न आधी घेऊयात. सतीश घाटगे सोलापूरहून पहिला प्रश्न विचारतायत. सतीश, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर. हा, तुमचा प्रश्न विचारा. हा, माझं सर, मी पहिल्यांदा सर्वप्रथम मराठा पोलिसांना सलाम करतो. बरोबर आहे, तुमचा प्रश्न विचारा सतीश. सर, त्या रात्री पहिल्यांदा बातम्या ऐकल्या तुम्हाला प्रथम काय वाटले? पहिला फोन ज्या वेळेला आला त्यावेळेला लिओपोल्ड कॅफेवरती फायरिंग झालेली आहे असं कळालं. आपल्याला आश्चर्य वाटेल आशिष, आम्ही 2 दिवस अगोदर 24 नोव्हेंबर आणि 25 नोव्हेंबर, आपण जर प्रधान कमिशनच्या रिपोर्टची माहिती घेतलीत, लिओपोर्ट असं आम्हाला 2 महिन्यापूर्वी लिहून आलेलं होतं. लिओपोर्ट हे DGP ऑफिस किंवा हायकोर्ट असेल अशी सूचना होती. पण आम्ही अधिकाऱ्यांनी मीटिंग घेऊन हे लिओपोल्ड कॅफेच असू शकतं असं जजमेंट बांधून 24 तारखेला तिथं जाऊन मी वायरलेसवर कॉल दिलेला आहे, जो मुंबई पोलीसच्या कंट्रोल रूम मध्ये रेकॉर्ड झालेला आहे, की इथं जर घातपाती हल्ला झाला तर अनेक इनोसंट सिव्हिलियन्स, पेडेस्ट्रियन्स, हॉकर्स इथं मरू शकतात. त्यामुळे इथले हॉकर सगळे रिमूव्ह करण्याची आवश्यकता आहे ज्या धोक्याच्या घंटेनुसार. आणि 24 आणि 25ला जणू काही परमेश्वराने आम्हाला सिग्नल दिलेला होता. आम्ही महानगरपालिकेच्या मदतीनं 193 हॉकर्स त्या पूर्ण एरियामधनं बाहेर काढले, ऍक्शन्स घेतल्या. त्यामुळे ज्यावेळेला अतिरेक्यांनी लिओपोल्ड कॅफेमध्ये जाऊन फायरिंग करून 11 माणसांना मारलं,
बाहेर येऊन त्यांनी प्रचंड रॅन्डम फायरिंग केलं, सगळ्या शटर्सवरती आपल्याला गोळ्यांची त्यात ते निशाण हॉकर्स दिसतात. वगैरे सगळे जाऊ पण शकले असते. कुणीही त्यात मृत्युमुखी पडलं नाही. त्याचं पूर्ण क्रेडिट हे मुंबई पोलीस आणि महानगरपालिकेने ज्या ऍक्शन्स प्रिएम्प्ट करणाऱ्या घेतलेल्या होत्या त्याला प्रधान कमिशनने दिलेला आहे. नाही, पण याच्यात मग स्वाभाविक प्रश्न असा येतो की आपल्याला काही स्पेसिफिक इनपुट्स आधी मिळाले होते हो. की ज्याच्यानुसार कॅफे लिओपोल्ड असेल किंवा ताज असेल या ठिकाणी अतिरेकी हल्ला संभवू शकतो, एलईटी असा हल्ला करू शकतं. मग तशा प्रकारची आपली सज्जता का नव्हती? म्हणजे हे हल्ले आपण थांबवू का नाही शकलो? हा प्रश्न वारंवार विचारला गेलाय, पण आज पुन्हा विचारावा असं वाटतं. या बाबतीत जे काही इनपुट्स येतात त्याचं अनालिसिस केलं जातं. इनपुट्समध्ये स्पेसिफिक प्लेस आणि स्पेसिफिक पिरियड दिलं जात नाही. आता जसं की सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ताज आणि इतर 6 प्लेसेस बद्दल आलेलं होतं, त्यातल्या ताजवरतीच हल्ला झाला. तर त्या ठिकाणी आम्ही पूर्ण सिक्युरिटी ऑडिट 9 तास त्या बिल्डिंगचं केलं. ताजच्या मॅनेजमेंट बरोबर 3 तासाची बैठक 30 सप्टेंबरला घेतली. त्यात व्हेरी स्पेसिफिक की हे नॉर्थ कोर्ट गेट आहे, हे काचेचं गेट आहे, सगळ्यात वल्नरेबल आहे, याच्यावर आयर्न ग्रिल लावा, नाही इथनं घातपात करणारे व्यक्ती शिरू शकतात. तिथं आयर्न ग्रिल लावला असतं तर परिस्थिती वेगळी झाली असती. मेन गेटवरती आपण 4 SLR धारी रायफलधारी ठेवलेले होते. जवळजवळ 1.5 महिने राहिले, पण दंगली मला वाटतं 16 नोव्हेंबरला धुळ्याला दंगली सुरू झाल्या. दंगलीच्या काळात आमच्या इन्स्पेक्टरनी त्यांची वेगळ्या ठिकाणी डिप्लॉयमेंट केली. अशा अनेक स्पेसिफिक सीसीटीव्हीची कंट्रोल रूम कशी पाहिजे, फायर स्प्रिंकलर, स्मोक डिटेक्टरची काय परिस्थिती, अशा वेगवेगळ्या ऑडिट करून सूचना त्या वेळेला त्या मॅनेजमेंटला व्यवस्थित दिलेल्या होत्या. मग त्यांना अंमलबजावणी करायला वेळ नाही मिळाला की त्यांनी अंमलबजावणी- गांभीर्याने घेतल्या नाहीत? दोन्ही प्रकार असू शकतात. अंमलबजावणी त्यांनी करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण आपणही समजून घेतलं पाहिजे की ती हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री आहे. सिक्युरिटी आणि हॉस्पिटॅलिटी बऱ्याचदा त्या कॉन्फ्रंट होणाऱ्या गोष्टी असतात. आम्ही आता त्याला पूर्ण म्हणजे मी ज्या सूचना दिलेल्या होत्या त्याला फोर्ट बनवण्यासारख्या होत्या, कारण सगळे बाकीचे गेट्स बंद करा, मुख्य गेट लावा, ऑटोमॅटिक डोअर्स लावा, जेणेकरून बटन दाबल्यावर, कारण सीसीटीव्ही रूम मधनं आपल्याला क्लिअर दिसतं की लिओपोल्ड मध्ये फायरिंग करून अतिरेकी इकडे येत आहेत. हे जर आपल्याला अगोदर प्रिएम्प्ट करायचं असलं तर मी ज्या सूचना दिलेल्या होत्या ऑटोमॅटिक डोअर्स, ते जर पटाक करून सगळे डोअर्स क्लोज झाले असते कदाचित वेगळी परिस्थिती आली असती. पण ती युद्ध सदृश्य पण आता परिस्थिती 6 वर्षांनंतर या हॉटेल्सनी तुमचं म्हणणं गांभीर्याने घेतलंय का? म्हणजे आता परिस्थिती बदललेली दिसतीये का? निश्चितपणे बदललेली आहे, कारण खूप चांगल्या उपाययोजना, मी आता सिव्हिलियन म्हणून बऱ्याचदा हॉटेलमध्ये जातो त्यावेळेला आपल्याला म्हणजे खूप चांगल्या पद्धतीचे DFMD, HHMD, सिक्युरिटी गार्ड्स विथ वेपन्स, कन्सिल्ड परिस्थितीमध्ये आणि सगळ्या प्रकारच्या स्कॅनर्स आणि एंट्रीला, म्हणजे सगळ्यात महत्वाचं असतं ऍक्सेस कंट्रोल. आतमध्ये Entry point, घुसण्यासाठी बरोबर. जे एंट्री पॉइंट्स आहेत त्यांना व्यवस्थित सेफगार्ड करणं. मग आतमध्ये तुम्ही लिबरल ठेवलं तरी चालतं, पण ते ऍक्सेस कंट्रोल्स आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचे सुधारलेले दिसतात आणि हे सगळीकडेच झालेले, सगळ्या व्हायटल इन्स्टॉलेशन्स मध्ये या उपाययोजना करण्यात आल्या. झाल्या आहेत. पुढचा प्रश्न घेऊया आपण. घनश्याम खैरनार धुळ्याहून विचारतात. घनश्याम, तुमचा प्रश्न विचारा. हा सर, माझा प्रश्न असा आहे की जसा 26/11 जो हल्ला झाला, हा, त्याच्यानंतर आपण फोर्स 1 सारखी फोर्स मुंबईमध्ये तैनात केली, बरोबर? तर सर आपण पूर्वीच जर आपण ती फोर्स तयार केली असते तर आपल्याला खूप मदत झाली असते का? हे पहा, काही धडे शिकावे लागतात. अतिरेकी हल्ल्यांचे वेगवेगळे प्रकार असतात. अतिरेकी हल्ला हा कार बॉम्ब माध्यमातून होऊ शकतो, एखाद्या व्हेकलनं रॅम करून मोठी इमारत ध्वस्त करण्यात होऊ शकतो, एखाद्या VIPचं किडनॅपिंग करून होऊ शकतो. अशा पद्धतीचं इनडिस्क्रिमिनेटिंग फायरिंग करत अतिरेकी आत घुसून अटॅक करू शकतात. बॉम्ब ब्लास्ट छोट्या ठिकाणी कुठेही ठेवून होऊ शकतो. असे वेगवेगळे प्रकार असतात. अशा पद्धतीचा फिदाईन स्वरूपाचा धाडशी हल्ला हा पहिल्यांदाच झाला. त्याच्या अगोदर मुंबई पोलीस हे पहा लॉ अँड ऑर्डर डील करण्यासाठी आहे. बेसिक आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे लाठी घेऊन लोकांचं कंट्रोल करणं. येस, काही अंडरवर्ल्ड ऍक्टिव्हिटीज, गँग वॉर याच्या अनुषंगाने आमच्याकडे काही वेपन्स दिलेली आहेत, पण बेसिक जॉब आमचा क्राईम प्रिव्हेन्शन आणि लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं आहे. त्याच्यात मी अशी जबाबदारी झटकायचा विचार करत नाही की ही अतिरेकी हल्ला त्याला परतवण्यासाठी स्पेशलाइज टीम असणं हे महत्वाचंच आहे. आणि या हल्ल्यानंतर आपण निश्चितपणे नॉट ओनली फोर्स वन तर स्पेशलाइज्ड म्हणजे SPGच्या धर्तीवरती तेवढीच कॉम्पिटंट ऑर्गनायझेशन आज आपण उभी केलेली आहे. पण त्याचबरोबर आपण पोलीस स्टेशन स्तरावरती कॉम्बॅट टीम्स बनवलेल्या आहेत. रिजनल स्तरावरती खूप चांगल्या क्युआरटीच्या टीम्स, त्यांना 1.5 पगार देऊन अतिशय चांगल्या स्किल्ड आणि त्यांना अत्यंत चांगली मॉडर्न वेपन MP5, MP9 सारखी देऊन त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रशिक्षित केलेलं आहे. आणि मी स्वतः 21 किलोमीटर त्यांच्यावर धावतो.
त्यामुळे मला त्यांचा फिटनेस लेवल माहित आहे. आय एम प्राऊड ऑफ देम. आणि खूप कॉम्बॅटसाठी प्रशिक्षित अशी आपल्याकडं यंत्रणा आज प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर आपण बनवू शकलेलो आहे. याच यंत्रणेबद्दल आणखीन प्रश्न विचारायचे कॉम्बॅट यंत्रणेबद्दल, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर तुम्ही सुद्धा त्यांना प्रश्न विचारू शकता. आमचा नंबर पुन्हा एकदा लिहून घ्या, 0226689963 याच्यावर फोन करा आणि विश्वास नांगरे पाटलांना तुमचा प्रश्न थेट विचारा. भेटूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर. सव्वीस अकरा निमित्त आपण करत असलेल्या विशेष टॉक टाइम मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण गप्पा मारतोय पोलीस ऑफिसर विश्वास नांगरे पाटील यांच्यासोबत. आधी एक प्रश्न घेऊयात. गजानन वानखेडे अकोल्याहून प्रश्न विचारतात. गजानन, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो नागरे सर, तुम्ही जे काही देशासाठी जे काही केलं 26/11ला त्याबद्दल तुम्हाला माझा साष्टांग दंडवत किंवा नमस्कार म्हणा काय. आणि माझा प्रश्न एवढाच आहे फक्त की ज्यावेळेस तुम्ही 26/11चं हे धाडस केलं तर तुम्हाला असं वाटतं का की बा कोणती तरी दैवी शक्ती ही त्या वेळेस तुमच्या पाठीशी होती असं तुम्हाला वाटते का? साधा प्रश्न आहे सर माझा फक्त. बस एवढंच विचारायचं होतं की बा कोणत्या तरी दैवी शक्तीनं तुम्हाला त्या एवढ्या मोठ्या धाडस तुम्हाला करायला लावलं आणि त्या धाडसातून तुम्ही सही सलामत निघून आले. त्याच्या पाठीमागे दैवी शक्ती होती. बरोबर, की काय कळलं. तुमचा प्रश्न कळला. हा वैयक्तिक स्वरूपाचा प्रश्न आहे, पण एक गोष्ट मी सांगू इच्छितो. जसं ते मुन्नाभाई लगेर हो सिनेमा आपण पाहिला असेल की ज्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी त्या मुन्नाभाईला गांधीजी दिसत असतात आणि अडचणीच्या वेळेला तो जे काही शंका उपस्थित होतो त्याची उत्तर देत असतात. मी वैयक्तिकरित्या खूप धार्मिक आहे आणि माझा प्रचंड देवावरती विश्वास आहे. देवाची एक प्रार्थना ही आहे, गॉड ग्रँट मी द सिरिनिटी टू ऍक्सेप्ट द थिंग्स विच आय कॅनॉट चेंज, करेज टू चेंज द थिंग्स विच आय कॅन, अँड विजडम टू नो द डिफरन्स. परमेश्वरा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो ते बदलण्याचं धैर्य दे, ज्या बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याचं सामर्थ्य दे, आणि ज्या बदलू शकतो आणि ज्या बदलू शकत नाही या दोन्ही मधला फरक ओळखण्याचं शहाणपण दे. त्या ठिकाणी ज्यावेळेला मी आणि माझा बॉडीगार्ड गेटवरती पोहोचलो आणि आतमध्ये फैरींचे आवाज येत होते, ग्रेनेड ब्लास्ट होते, ते आतमध्ये जाताना प्रेतांना ओलांडून जात होतो. निश्चितपणे माझी लहान मुलं असतील, पत्नी असेल, म्हातारी आई वडील असतील, ते एका सेकंदासाठी फ्लॅश झालेले होते. म्हणून मी फोन नंतर अजिबात स्वतःचा वापरला नाही, कारण कदाचित माझं कोणाशी बोलणं झालं तर माझे हात थरथरले किंवा भीती वाटली मनामध्ये तर वेगळी परिस्थिती ओढवली असती. सिद्धिविनायक कदाचित माझं खूप जास्त कनेक्ट आहे देवाशी. मला प्रत्येक ठिकाणी वाटायचं की आपल्या पाठीमागे देव उभा आहे आणि आपल्याला काय होणार नाहीये. मग साक्षात विघ्नहर्ता. हा, विघ्नहर्ता. आणि प्रत्येक ठिकाणी त्याचा आशीर्वाद असल्यामुळं आपल्याला आपली छातीच बुलेट प्रूफ जॅकेट आहे असं वाटायला लागलं. म्हणजे त्यावेळेला आणि ज्यावेळेला करकरे, कामटे, साळसकर साहेबांच्या बद्दल समजलं त्यावेळेला एक बदलायची भावनाही तयार झाली. आय डोंट नो ती वेंजियंट भावना कितपत योग्य आहे. तर इथं आता लढायचं, मारायचं किंवा मारायचं ही एक भावना त्यावेळेला होती. कदाचित त्यातनं दोन्ही प्रकारचं, एक परमेश्वराची शक्ती बळ देत होती आणि एक कर्तव्य भावना असेल. त्या रात्रभराचे जे आमचे कॉन्व्हर्सेशन कंट्रोलशी झालेले आहेत किंवा लढा देताना झालेले आहेत ते मी नंतर रिव्ह्यू केले, त्यावेळेला मी हे दिसतं की त्यात प्रचंड एक जिद्द आणि आत्मशक्ती आणि इच्छाशक्ती आणि युद्धात जे कौशल्य लागतं त्याच्यासाठी होणारी मानसिक तयारी ऑटोमॅटिक सगळ्या टीमची होत गेलेली होती. पण छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण होत असेल असं वाटतं, कारण तुमच्या बोलण्यातून वारंवार त्यांचा उल्लेख येतोय. त्यांच्या काही युद्ध कौशल्याचा तुम्ही तिथे वापर केला? युद्ध कौशल्य खूप महत्वाचं मला एक कोटेशन सांगावं वाटतं. सुंझूचं आहे, म्हणजे आर्ट ऑफ वॉर मधलं सगळ्यात महत्वाचं. त्यात असं म्हटलेलं आहे की इफ यू नो युअर एनिमी अँड इफ यू नो युअर सेल्फ यू नीड नॉट वरी अबाउट द रिझल्ट ऑफ 100 बॅटल्स. तुम्हाला जर शत्रू माहीत पूर्ण असेल आणि स्वतःबद्दल माहिती असेल तर 100 युद्धामध्ये तुमचाच विजय होणार आहे. तुम्हाला स्वतःबद्दल माहिती असेल आणि शत्रूबद्दल माहिती नसेल तर प्रत्येक विजयाबरोबर एक पराभव सुद्धा तुम्हाला चाखावा लागणार आहे. आणि तुम्हाला स्वतःबद्दलही माहिती नसेल आणि शत्रूबद्दलही माहिती नसेल तर 100% तुम्ही प्रत्येक युद्धामध्ये मार खाणार आहात. कदाचित त्यावेळेला त्या टोपोग्राफी पूर्ण माहिती असल्याचा आम्हाला प्रचंड फायदा झाला. शत्रूबद्दल माहिती कमी होती
कारण ते ट्रेंड ज्यावेळेला मी पाहिलं पहिल्यांदा, माझा 15 मीटरच्या अंतरावरनं ते सडपातळ काटक असे ते राक्षस, प्रत्येकाकडे एक AK-47, त्याची 6 डबल मॅगझिन्स, सुट्ट्या गोळ्या धरून 500-550 AK-47चे राऊंड्स, एक ॲडिशनल पिस्टल, त्याचे 60 राऊंड, 25च्या आसपास ग्रेनेड प्रत्येकाकडे पाव किलोची, आणि प्लास्टिकच्या बॅगमध्ये एक RDXचा 8 किलोचा बॉम्ब, एवढी सगळी मृत्यूची सामुग्री घेऊन ते या ठिकाणी आलेले होते. त्या तुलनेत माझ्याकडे एक ग्लॉक पिस्टल, त्याची 2 मॅगझिन्स, 18 गोळ्यांची, आणि सुट्ट्या 10 गोळ्या, अशा टोटल 45च्या आसपास गोळ्या होत्या. माझ्या बॉडीगार्डकडे तर 30 गोळ्या आणि साधी पिस्टल. तर त्याच्याबरोबर मुकाबला करताना आम्हाला वेपन्स म्हणजे साधारण फायरिंग करताना त्याची काळजी करावी लागत होती की अम्युनिशन जपून वापरावं, कारण रिइन्स्टेट टीम्सना येणं, लोकेट करणं, कारण तो ताज तुम्ही पाहिला असेल तर भूलभुलैया आहे. बरोबर. त्याच्यावर असणारे सिक्युरिटी हेड सुनील कोडियादी सारखे, ओरा, नंतर अपुरू, नौशेर, खूप चांगली ही तरुण मुलं आमच्या साथीला आली, पण ते लिमिटेड होते. त्यामुळे रस्ता दाखवणं, सिक्युरिटी एजन्सीजना प्रॉपर गाईड करणं, हे पण खूप महत्वाचं होतं. त्यामुळं प्रेझेन्स ऑफ माइंडनं तिथं लढाई करणं हे खूप महत्वाचं होतं. म्हणजे आतमध्ये घुसताना कोण, माझ्या पाठीमागे एक प्रभू नावाचे फोटोग्राफर घुसले, ते आम्हाला माहित पण नव्हतं, इंडियन एक्सप्रेसचे, आणि दुसऱ्या मजल्यावर माझ्या लक्षात आलं हे पाठीमागून फोटो काढतायत. त्यावेळेला मी त्यांना म्हणजे शिव्या घालण्याचा प्रयत्न केला आणि खाली जायला सांगितलं, पण ते खाली जाणार कसे, कारण मृत्यू इकडं तिकडं कुठेही असेल, तर ते बरोबर आमच्या बरोबर आले. नंतर खाली पोहोचल्यानंतर आम्ही त्यांना सोडून दिलं. तर अशा वेळेला कोण कसा कुठून घुसेल आणि त्याला कसं डील करायचं, या खूप मोठ्या प्रश्नांना त्यावेळेला सामोरं जावं लागलं. पण प्रेझेन्स ऑफ माइंड हे वापरणं आणि डोकं शांत ठेवणं हे रात्रभर आम्ही ठेवलेलं होतं, आणि त्याचा निश्चितपणे फायदा झाला. पण प्रश्न हाच आहे, तुम्ही जसं सांगितलं की ते युद्धाच्या तयारीने आले होते आणि तुम्ही मात्र अगदी मुंबईत लॉ अँड ऑर्डर कंट्रोल करण्यासाठी जी सामुग्री वापरतात ती घेऊन तुम्ही आले होते. म्हणजे तुलनाच नव्हती दोघांची. अशी परिस्थिती आजही आहे का आता त्याच्यात काही सुधारणा झाली आहे? नाही, आपण आता साधारण 5 मिनिटांमध्ये या अशा शस्त्र घेऊन येणाऱ्या अतिरेक्यांना लोळवण्याची कॅपॅसिटी आपल्याकडे आहे, एवढं मी खात्रीशीरपणे बोलू शकतो. कारण मी त्या सिस्टममधनं, आता मी अँटी करप्शन ब्युरोमध्ये असलो तरी 6 महिन्यापूर्वी मी वेस्ट रिजनचा ॲडिशनल CP होतो. DCP झोन 1 साधारण 1.5 वर्ष मी नंतर साऊथ मुंबईचा इन्चार्ज म्हणून अतिरेकी हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांची मानसिकता, लोकांची मानसिकता, शासनाची मानसिकता बदलताना पाहिलेलं आहे. तर आपल्याकडे जे स्पेशलाइज्ड फोर्सेस आज जे उभे आहेत ते अनपॅरल खूप चांगले आहेत. म्हणजे आपल्याकडं सगळ्या कॉम्बॅट पॉवर्स आहेत आणि ट्रेंड जवान आहेत. आपण त्यांची प्रात्यक्षिकं नरिमन पॉइंटला पाहिली असतील, बरोबर, की सगळ्या पद्धतीच्या युद्ध कौशल्यामध्ये नैपुण्य असणारी ही मंडळी आपल्याकडे आज आहे. त्यामुळे आपण निश्चितपणे विश्वासाचा श्वास घेऊ शकतो. नंबर 1. नंबर 2, आपल्याकडे जरी आता तयारीच्या अनुषंगाने बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजलचे 13 स्क्वॉड, पूर्वी 1 किंवा 2 स्क्वॉड असायचे, आज 13 स्क्वॉड आहेत. पण कुठल्याही ठिकाणी इमिडिएट मदतीला ते असणारी शस्त्र, म्हणजे मला आठवतंय ताज ओबेरॉय मॅनेजमेंटमधनं माझ्या एका इन्स्पेक्टरनी 8 किलोचा RDXचा पिशवीतनं बॉम्ब उचलून बाहेर ठेवलेला होता. अशाही घटना त्यावेळेला घडल्या की लोकांनी जीवावर उधार होऊन लोकांना वाचवण्यासाठी आपले शर्थीचे प्रयत्न केले. आज आपण सागरी सुरक्षेच्या दृष्टीनं इक्विप झालेलो आहे. आपलं नेव्ही, कोस्टगार्ड बरोबरचं कोऑर्डिनेशन खूप चांगल्या पद्धतीनं वाढलेलं आहे. आपल्याकडे आज क्रिसिस मॅनेजमेंट ग्रुपची बैठक होत असते. त्यात जेवढं काही इंटेलिजन्स मिळतं त्याचं कोलेशन आणि अनालिसिस खूप चांगल्या पद्धतीनं केलं जातं. ॲक्शनेबल जे इनपुट्स असतात त्याचा व्यवस्थितपणे डिस्पोज करण्यासाठी जी प्रक्रिया असते ती राबवली जाते. आज असणारी इंटेलिजन्सची कारण जी माहिती आहे, इन्फॉर्मेशनचे स्रोत आहेत, अमेरिकेमध्ये काय झालं, बरोबर, 9/11 नंतर तिकडे हल्ला का होऊ शकला नाही, तर कारण तिथं एक ब्रोकन विंडो सिस्टम आहे. कुठली माहिती आहे ना, म्हणजे मला आठवतंय 15 ऑगस्ट 2008ला 3-3.5 महिने अगोदर, अतिरेकी हल्ला व्हायच्या अगोदर, मी माझ्या अधिकाऱ्यांना एक पत्र लिहिलेलं होतं. ते पत्रात मी खालचा शेवटचा पॅरेग्राफ असा लिहिलेला होता, सगळ्यांना त्याच्या कॉपी मार्क केलेल्या होत्या, की अतिरेकी हल्ल्याच्या संदर्भानं येणारा होक्स कॉल, म्हणजे टेलिफोनवर खोटे कॉल येतात, किंवा येणारे इनपुट्स इंटेलिजन्सचे, त्याच्या बाबतीत आपण खूप कॅज्युअल भूमिका बऱ्याचदा घेतो. अशी जर भूमिका घेतली तर आपली एक दिवस लांडगा आला रे आला अशी परिस्थिती व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक इनपुट बद्दल आपण ब्रोकन विंडोज सिस्टम जी आहे अमेरिकेतली, एखादी खिडकीची काच फुटली तरी अतिरेकी हल्लाच झालाय असं समजून पूर्ण तयारीनशी चांगल्या पद्धतीची रिहर्सल करून सामोरे त्याला गेलं पाहिजे, तर आपल्याला रिझल्ट मिळू शकतो. त्यामुळं अशी
दुर्दैवानं त्यावेळेला 10 लांडगे आले आणि 166 निरपराध लोकांचे जीव जीव गेले. गेले. भरपूर फोन येत आहेत, पण आता एका ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेक नंतर तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. आमचा नंबर तुम्हाला माहिती आहे, 0226689963. भेटूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर. तुमचे प्रश्न तुम्ही थेट विश्वास नांगरे पाटलांना विचारू शकता. सव्वीस 11ला 6 वर्ष पूर्ण होत आहेत. या 6 वर्षांमध्ये आपण काय शिकलो आहोत हे बोलतोय आपण पोलीस ऑफिसर विश्वास नांगरे पाटील यांच्यासोबत. पुढचा प्रश्न आलाय अहमदनगरहून. संतोष निंबाळकर प्रश्न विचारत आहेत. संतोषजी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा, नमस्कार. तुमचा प्रश्न विचारा. नांगरे पाटील नमस्ते. नमस्ते. सर 26/11ला जो हल्ला झाला आणि हल्ला झाल्यानंतर जे राज्य सरकारने जे आश्वासनं दिले होते की पूर्ण मुंबईमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार, बुलेट प्रूफ जॅकेट आणणार, तर त्यासाठी आतापर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. तर त्याला राज्य सरकार जबाबदार आहे का पोलीस यंत्रणा जबाबदार आहे, हा एक माझा प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा आहे की अमेरिकेमध्ये जो हल्ला झाला आणि त्या हल्ल्यानंतर अमेरिकेमध्ये एकही अतिरेकी हल्ला झाला नाही आणि भारतामध्येच असं का होतं की भारतामध्ये हल्ला होऊन सुद्धा आपण त्यापासून कोणताही धडा घेतला नाही. तर याची मला आपल्यात जे कारण पाहिजे होते. बरोबर आहे. आधी पहिला प्रश्न जॅकेट्सचा. हा पॉलिसी डिसिजनच्या संदर्भानं प्रश्न आहे, पण आपल्या ज्या स्पेशलाइज्ड यंत्रणा आहेत जसे की फोर्स वन असेल, क्युआरटीज असेल, यांना आपण पुरेशी जॅकेट्स देऊ शकलेलो आहे. मात्र ही अजून मोठ्या प्रमाणावर मिळणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला त्याचे ड्रास्टिक म्हणजे जे वाईट अनुभव आले ते 26/11ला आपण पाहिलेलेच आहेत. आणि चांगल्या कॅपॅसिटीचे हे बुलेट प्रूफ जॅकेट्स आणि बुलेट रेजिस्टन्स जॅकेट्स हे दोन वेगळे प्रकार असतात. आपल्याकडे बुलेट रेजिस्टन्स जॅकेट जास्त असतात आणि क्लोज रेंजमध्ये AK-47ची गोळी थांबेल असं जॅकेट अजून तयार झालेलं नाही. म्हणजे त्या इतक्या पिअर्सिव्ह आणि त्या कॅपॅसिटीच्या गोळ्या असतात. आणि बेसिकली CCTVच्या बाबतीत मी वेस्ट रिजनचा ॲडिशनल CP होतो. आम्ही खूप चांगलं, कारण सगळंच काही कॅमेरा खाली कॅप्चर होईल आणि त्याचा उपयोग दोन प्रकारचा असतो CCTV कॅमेऱ्यांचा. प्रोॲक्टिव्ह म्हणजे अगोदर आपण त्याचं मॉनिटरिंग व्यवस्थित करू शकलो, कारण आम्ही काही आमदारांच्या आणि खासदारांच्या फंडातनं खूप चांगल्या पद्धतीनं प्रत्येक पोलीस स्टेशनला 20-20 कॅमेरे महत्त्वाच्या जंक्शन्सवर बसवले. CCTVचं मॉनिटरिंग आहे ते ऑटो, म्हणजे जे सॉफ्टवेअर वापरतात ते आपल्याला समजा अंधारात एखादी गोष्ट खूप वेळ ठेवलेली आहे तर ती ब्लिंक झाली पाहिजे, नाईटमधल्या मुवमेंट दिसल्या पाहिजेत. आपल्याला हे पुरावे म्हणून नंतर सुद्धा त्याचा प्रचंड उपयोग होतो, कारण त्याच्यावरून आपण मुवमेंट त्या अतिरेक्याची नोट करू शकतो. आणि त्याच्याबरोबर त्याचा डेटरंट इफेक्ट असतो, म्हणजे इथं कॅमेरे आहेत आणि कॅमेऱ्याच्या खाली आपल्याला पाहिलं जाऊ शकतं, त्याच्यामुळे त्या एरिया सेफ राहू शकतात. त्याचा मेंटेनन्स करणं, त्यांना प्रोटेक्ट करणं, त्यांना सीझन वाईज मेंटेन करणं, या गोष्टी खूप चॅलेंजिंग गोष्टी असतात ज्या आम्ही करत राहिलेलो आहे. याच्याबरोबर शासनाने खूप ॲम्बिशियस प्रोजेक्ट 5000 कॅमेऱ्यांचा घेतलेले आहेत. मला वाटतं 2 वेळा त्याची टेंडर पण इश्यू झालेली होती. आता त्यात काय अडचणी आल्या झाल्यानंतर मी त्यामध्ये पडणार नाहीये. बेसिकली प्रायव्हेट आणि पब्लिक हे दोन्ही पार्टनरशिप यामध्ये खूप महत्त्वाचे ठरतात. लंडनमध्ये आपण पाहिलं तर सगळ्या प्रायव्हेट जेवढ्या काही कॉर्पोरेट हाऊसेस असतील, इंडस्ट्रीज असतील, त्यांचे कॅमेरे आणि गव्हर्नमेंटचे कॅमेरे एकमेकांशी कनेक्ट झालेले आहेत. त्यामुळे ते नेटवर्क खूप चांगल्या पद्धतीनं मॉनिटर होऊ शकतं. तर आता आपण ट्रॅफिकचे अॅनालॉग पद्धतीचे कॅमेरे आपल्याकडे ऑलरेडी आहेत. तर अजून अत्याधुनिक अशा पद्धतीचे कॅमेरे दरवेळेला येत असतात. मग त्यातनं त्या पद्धतीचे कॅमेऱ्यांचं टेंडर निघणं, त्यात अपडेट होणं, या सगळ्या गोष्टी असतात. मला वाटतं लवकरात लवकर आपल्याला ही यंत्रणा मिळायला हरकत नाही. त्यांचा दुसरा पण एक प्रश्न इंटरेस्टिंग होता की अमेरिकेमध्ये एकदा हल्ला झाल्यानंतर पुन्हा होत नाही, पण आपल्याकडे मात्र एकदा हल्ला झाल्यानंतर पुन्हा होतच राहतात. आपण कुठे कमी पडतो? मी म्हणजे अमेरिकेला 30 दिवसांचं प्रशिक्षण पोस्ट ब्लास्ट इन्व्हेस्टिगेशनचं करून आलेलो आहे. नॉर्थ कॅरोलिनामध्ये मयॉक नावाचं प्लेस आहे, तर ब्लॅक वॉटर अकॅडमीमध्ये हे प्रशिक्षण मी केलेलं आहे. अमेरिकेचे अधिकारी त्या ठिकाणी आम्हाला प्रशिक्षण द्यायला होते. त्यावेळेला बऱ्याच गोष्टी शिकण्यात आल्या, कारण या 30 दिवसाच्या ज्या प्रशिक्षणामध्ये मी टीम लीडर होतो आणि 30 दिवसामध्ये त्यांनी 18 गाड्या एक्सप्लोर केल्या आमच्यासाठी. आणि त्यात ब्लास्ट केल्यानंतर त्यातले पुरावे जोडणे आणि त्याला लिंक करून कुणी हा ब्लास्ट केला असावा असं एक केस स्टडी पूर्ण ट्रेनिंगमध्ये होती.
अतिशय प्रॅक्टिकल पद्धतीने ट्रेन करणारी मंडळी आहे. ATA त्यांचं अँटी टेररिझम असिस्टंट सेंटर आहे, त्याच्यातनं जगभरामधल्या सगळ्या एजन्सीजला कोऑर्डिनेट करण्याचं काम होतं. मी तुम्हाला सांगितलं की तिथल्या पद्धतीत तिथं खूप चांगल्या पद्धतीने इंटरवोवन आहेत. लोक पण तेवढ्याच पद्धतीनं त्या प्रश्नांकडं पाहतात आणि आपल्याला एखादी अनुचित घटना दिसली, आपल्याला एखाद्या अनुचित व्यक्ती दिसली, आपल्याला एखादी संशयास्पद बाब आढळून आली, आपण पोलिसांना कितपत कळवतो. आपल्याला ह्या सामान्य लोकांचे जीव म्हणजे त्याच्यासाठी पॅनिक व्हायची गरज नाही, भीती राहायची गरज नाहीये, पण बेसिक कर्तव्य आपण करायला शिकलो तर लोक आणि पोलीस हे दोघंही तेवढ्याच जबाबदारीनं आणि वेगवेगळ्या एजन्सीज एकत्र येऊन काम करतात. आणि मी तुम्हाला ब्रोकन विंडो सिस्टम सांगितली की प्रत्येक घटनेला खूप सिरियसली तिथं व्ह्यू करून रिस्पॉन्ड केलं जातं. आणि तेवढंच सहकार्य म्हणजे उदाहरणार्थ 9/11च्या हल्ल्यानंतर आपल्याला एकही मृत शरीर टीव्हीवर दिसलं नाही, डेब्रीज दिसल्या नाहीत. म्हणजे त्या जबाबदारीनं सगळ्या पद्धतीच्या म्हणजे मी एकाच मीडिया सुद्धा जबाबदारीने वागतं असं खूप अशा इमर्जन्सीच्या वेळेला पण आपल्याकडेही खूप चांगल्या पद्धतीने आपण पॉलिसी डिसिजन्स घेऊन आज म्हणजे तुमचं सॉरी तुम्हाला थांबवतो. तुमचं म्हणणं आहे की फक्त पोलिसांवर जबाबदारी किंवा सिक्युरिटी फोर्सेसवर नसून लोकांनी सुद्धा सतर्क राहणं तेवढंच सगळ्यांनी सतर्क राहणं आणि सगळ्यांनी चारी बाजूला लक्ष ठेवणं, कान आणि डोळे उघडे ठेवणं हे जर आपण करू शकलो तर खूप फरक पडेल. नक्कीच. आणखीन प्रश्न येतात, एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि परत भेटूयात. आपण आज बोलतोय अतिरिक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यासोबत आणि पुढचा प्रश्न आलाय नांदेडहून. डॉक्टर प्रशांत चव्हाण विचारतात. तुमचा प्रश्न विचारा. जय हिंद सर. विश्वास सर जय हिंद. जय हिंद. हॅलो. जय हिंद. जय हिंद सर. महाराष्ट्राची युथ आयकॉन म्हणून आपण गणले जातात सर. आणि माझे 2 प्रश्न होते सर आपल्याला की आतापर्यंत आपण ATS का जॉईन केलं नाहीये सर, एक. आणि दुसरी गोष्ट सर, गडचिरोली आणि चंद्रपूरकडे आपण पोस्टिंग कधी घेणार आहोत सर? एकदम स्पेसिफिक प्रश्न आहे. ATS ज्यावेळेला राज्य शासनाची इच्छा होईल त्यावेळेला दोन्ही पोस्टिंग ज्यावेळेला मिळतील त्यावेळेला आम्ही त्या पत्करू. पोस्टिंग हे अधिकाऱ्यांच्या हातात नसतात. ज्यावेळेला राज्य शासन आणि वरिष्ठ पोस्ट करतील त्या ठिकाणी पोस्टिंग प्रमाणे आम्ही जाऊ. बरोबर आहे. इथे विषय निघालाय म्हणून विचारतो की अनेक गोष्टी या जशा पोलिसांच्या हातात असतात तशा त्याहून जास्त गोष्टी या राजकीय नेते जे असतात, जे नेतृत्व आहे त्यांच्या हातात असतात. पॉलिटिकल विल महत्वाची असते. 26/11ला 6 वर्ष होऊन गेलेत, अनेक गोष्टी होऊ शकल्या नाहीत. म्हणजे जसं तुम्ही सांगितलं जॅकेट्सच्या बाबतीत सुद्धा एवढं महाभारत घडलं तरी पण अजून पुरेशी जॅकेट्स नाही येऊ शकलेत, हे वास्तव आहे. तशा अनेक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये राजकीय इच्छाशक्ती कमी पडते असं तुम्हाला एक पोलीस अधिकारी म्हणून वाटतं का? या प्रश्नाबाबत मी भाष्य करणं उचित नाहीये, परंतु यामध्ये ब्युरोक्रेसी, पोलीसची डायरेक्टोरेट म्हणजे आमचं DGP ऑफिस, ब्युरोक्रेसी आणि पॉलिटिकल लीडर्स यांच्या एकत्रित निर्णयावरून आम्हाला जे काही इन्फ्रास्ट्रक्चर, फॅसिलिटीज, सगळ्या पद्धतीची सामुग्री आहे ती मिळत असते. त्याच्यासाठी जी काही शासनाची विहित कार्यपद्धती आहे त्याच्याप्रमाणे त्याच्या खरेदीची प्रक्रिया असते, टेंडरची प्रक्रिया असते आणि त्यातनं मग आमच्या गरजा काय आहेत, मॉडर्नायझेशनचे प्लॅन्स हे दरवेळेला तयार होत असतात आणि त्या प्लॅन्स प्रमाणे ज्या रिक्वायरमेंट असतात त्या फील्ड युनिटकडनं मागवल्या जातात. आता समजा गडचिरोलीला आपल्याला अँटी माइन ब्लास्ट प्रूफ व्हेकल्स पाहिजे असतील तर त्याची टेंडर्स पूर्ण देशभरामधनं, मग आपल्याकडे जबलपूरला फॅक्टरीज आहेत तिथनं मागवायची, मग प्रायव्हेट सुद्धा टाटा सारखे, महिंद्रा सारखे बनवतात त्यांचे मागवायचं, त्यांचं कम्पॅरेटिव्ह अनालिसिस करायचं, IIT सारख्या तज्ज्ञांकडून ओपिनियन घ्यायचे आणि त्यानंतर खरेदीचा निर्णय घ्यावा लागतो. तर ह्या प्रक्रियेला थोडासा डिले होताना आपल्याला बऱ्याचदा दिसतो, पण त्याला जे काही शासकीय नियम आहेत त्याप्रमाणे ती प्रक्रिया राबवण्यामध्ये कारवाई करावी लागते. आउट ऑफ वे जाऊन बऱ्याचदा गोष्टी करणं कठीण होतं कारण नियमांना बांधील पण होत असतो. पण उशीर होतो एवढं तरी तुम्ही मान्य करताय. आपण एक ब्रेक घेऊयात आणि शेवटच्या भागामध्ये त्यांना आणखीनही काही महत्त्वाचे प्रश्न विचारूयात. पुढचा प्रश्न येतोय रत्नागिरीहून प्रणव ठाकूर यांचा. 26/11ला 6 वर्ष पूर्ण झालेत, त्यानिमित्त ते काय प्रश्न विचारतायत पाहूयात. प्रणव, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार. माझा असा प्रश्न होता की जेव्हा अशा प्रकारचे हल्ले होतात तेव्हा प्रसार माध्यमांना स्वायत्तता असावी का? म्हणजे त्यांनी लाईव्ह फीड दाखवावं का
किंवा अशा प्रकारचे काही गाईडलाईन्स आपण तयार केलेत का? आमच्याशी संबंधित प्रश्न आहे. मीडियाला नाराज न करता मला याचं उत्तर द्यावं नाही लागेल. नाही नाही, अगदी तुमच्या मनात जे असेल ते उत्तर द्या. हे पहा, मीडियानी लाईव्ह कव्हरेज दाखवू नये या बाबतीत क्लिअर इन्स्ट्रक्शन्स सगळीकडूनच आलेले आहेत. मीडिया सेल आता मुंबई क्रिसिस मॅनेजमेंट ग्रुपची एक मीडिया सेल वेगळी असणार आहे, ज्याच्यातनं मीडियाला काय करायचं असतं, माहिती देण्यापेक्षा होल्ड करून ठेवणं, अटेन्शन हे अधिक महत्त्वाचं असतं बऱ्याचदा. त्यामुळे त्याच्यासाठी त्यांना एंगेज ठेवणं मीडियाला हे पण आमचं कर्तव्य आहे. त्यांना डिटेल आणि व्यवस्थितपणे माहिती वेळोवेळी पोहोचण्यासाठी आमची सेल आता बनवण्यात आलेली आहे. प्लस मीडियाला काही अंतरावर रिस्ट्रिक्ट करून त्यांना त्या ठिकाणी व्यवस्थितपणे माहिती देण्याची यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या ही सूचना आहेत. डॅमेजिंग गोष्टी अशा होतात, अशा वेळेला मी माझं उदाहरण स्वतःचं सांगतो. मी ज्यावेळेला 12:05 कंट्रोल रूमला माहिती दिली, वरिष्ठांना माहिती दिली की 630 आणि 631 मध्ये साधारण 3 टेररिस्ट मला बाहेर दिसत आहेत कॉरिडॉरमध्ये आणि आतमध्ये काही टेररिस्ट असू शकतील, त्यांनी 5 लोकांना होस्टेजेस बनवलेलं आहे. आणि अर्धा पाऊण तासांनी पुन्हा टीव्हीवरती बातमी ती पाहिली असावी, कारण हँडलरचं जे कॉन्व्हर्सेशन आहे, पाकिस्तानमधले जे हँडलर्स या टेररिस्टने हँडल करत होते ते टीव्ही पाहत होते. हा, ते म्हणतायत की 362 आणि 361 मध्ये तुम्ही आहात असं मीडिया सांगतोय. हे माझ्या तोंडचे उद्गार सांगत नाही, हे हँडलरचं कॉन्व्हर्सेशन नेटवरती पण आहे. तर 361 आणि 362 या रूम मध्ये तुम्ही आहात, म्हणजे 630चं काय झालं, 361. तर ही बातमी आमच्या वायरलेस सेट प्रत्येक गाडीमध्ये असतात. कुठल्याही गाडीच्या जवळ कुणी उभा राहून ती बातमी ऐकून कदाचित टेलिकास्ट केली असेल. आणि त्यामुळं गोंधळ काय झाला की ही माहिती जी कॉन्व्हर्सेशन आहे आपल्याला सगळ्यांना माहित आहे की हे इंटरसेप्शन आम्ही त्यावेळेला सुरू केलेलं होतं. त्यामुळे आमच्या वरिष्ठांनी आम्हाला पुन्हा माहिती द्यायला सुरुवात केली की तुम्ही 361 आणि 362 या रूममध्ये ते टेररिस्ट असू शकतील. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. हे छोटं उदाहरण झालं. तर अशा दृष्टीनं काही रिस्ट्रेंट ठेवणं आणि जगभरामध्ये पॅनिक म्हणजे एक विश्वासाची भावना, कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर म्हणून मीडियाचा रोल खूप महत्त्वाचा ठरतो. कारण त्यातनं रुमर्स आणि इतर भीतीचं वातावरण, कारण मूळ उद्देश टेररिस्टचा जास्तीत जास्त मीडिया इंटेन्शन हा पण असतो, मिळवणं. बरोबर, लोकांमध्ये भीती पसरवणं. येस. तर त्यामुळे या गोष्टी रिस्ट्रिक्ट करून मर्यादेमध्ये प्रत्येकाने आपला आपला रोल प्ले केला पाहिजे. नाही, पण इथे एक गोष्ट मला अशी सांगायची ती म्हणजे जसा हा हल्ला मुंबई पोलिसांसाठी पहिलाच होता, तसा हा भारतीय मीडियासाठी पण अशा स्वरूपाचा पहिला होता. त्यामुळे आमच्याकडूनही काही चुका झाल्या असतील, पण त्यानंतर याच्यावरती बराच विचार झाला आणि आमची जी अपेक बॉडी आहे दिल्लीमध्ये, त्यामध्ये काही निर्णय घेतले गेले, सेल्फ रेग्युलेशन करण्याचं ठरवण्यात आलंय. आणि त्यामुळे असा हल्ला पुन्हा कधीही न होवो, पण जर झाला तर मीडिया नक्कीच पूर्वीपेक्षा जबाबदारीने वागेल. आणि तुम्ही जसं विचारलं तसं त्याचं लाईव्ह टेलिकास्ट वगैरे अजिबात होणार नाही. अतिशय जबाबदारीने मीडिया सगळे चॅनल्स वागतील याची मी खात्री देऊ शकतो. आज आपण इथेच थांबूयात. तुम्ही आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला शुभेच्छा. 26/11च्या दिवशी शहीद झालेल्या सर्व वीरांना आदरांजली वाहून आज आपण इथेच थांबूयात. पहा फक्त IGN.